नमस्कार, मी सुवर्णा मुंबईमध्ये स्वागत। अनिल देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी देण्यात आली आहे। आज दिवसभरातली ही सगळ्यात मोठी बातमी राहिली। त्या खालोखाल कलाबेन डेलकर या विजयी झाल्या, शिवसेनेचं सीमोल्लंघन बघायला मिळालं, ही एक दुसरी महत्त्वाची बातमी। आणि मलिकांचं शाब्दिक युद्ध आज बघायला मिळालं। वानखेडेंवरून आरोप प्रत्यारोप सुरूच राहिले। या 3 महत्त्वाच्या घडामोडी आपण या दिवसभरातल्या महामुंबई या बुलेटिनमध्ये दिवसभरातल्या या 3 बातम्या पाहणार आहोत। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज दिवसभरात ही महत्त्वाची बातमी राहिली, पण त्या खालोखाल शिवसेनेनं जे सीमोल्लंघन केलं त्याची बातमी दिवसभरात चर्चेची राहिली। ती म्हणजे कलाबेन डेलकर या विजयी झाल्या। दादरा नगर हवेली इथं त्या लोकसभेची निवडणूक होती, त्यात विजयी झाल्या। स्वर्गीय खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आणि शिवसेनेला महाराष्ट्राच्या बाहेर विजय पताका फडकवता आली। पण मोहन डेलकर यांची आत्महत्या ते दादरा नगर हवेलीतील विजय यापर्यंत शिवसेनेचा प्रवास चांगलाच लक्षवेधी राहिला। कारण मुंबईत मोहन डेलकरांनी आत्महत्या करत त्यांच्या पत्नी आणि मुलानं ऐन अधिवेशनादरम्यान 9 मार्चला महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्यानंतर 7 ऑक्टोबरला डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि मुलगा अभिनव यांनी शिवसेनेत प्रवेश केला। अवघ्या 1 महिन्याच्या आतच शिवसेनेनं कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली। भाजपच्या बालेकिल्ल्यातून विजयही खेचून आणला। त्यामुळे शिवसेनेनं 8 महिन्यांपूर्वी खेळलेला राजकीय डाव पूर्णपणे यशस्वी ठरला। यामुळे शिवसेनेचा या विजयाची देशपातळीवर दखल घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। संपूर्ण देशातील लाखो शिवसैनिकांसाठी खऱ्या अर्थानं दिवाळी साजरा होते, कारण पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत। आणि मला वाटतं ही सगळ्या शिवसैनिकांसाठी अतिशय आनंदाची, अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। व उद्धव साहेबांचं नेतृत्व हे आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात स्वीकारलं जातंय। मला वाटतं आमच्या सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे देशमुख यांची संपूर्ण दिवाळी तुरुंगात जाणार आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कोठडी सुनावण्यात आल्यानं देशमुख यांच्याकरता हा मोठा धक्का मानला जातोय। अनिल देशमुख हे ज्या अर्थी ईडीच्या कार्यालयामध्ये स्वतःहून हजर झालेले आहेत, त्या अर्थी सगळे दरवाजे बंद झालेत। आता पर्याय नाही त्यांच्या लक्षात आलेलं आहे। शेवटी रात्री उशिरा त्यांना अटक झाली। माननीय मोदीजी 2014 साली पंतप्रधान झाल्यापासून तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू देत की काँग्रेसचा असू देत की शिवसेनेचा असू देत, जो दोषी आहे त्याला शिक्षा मिळणार। अनिल देशमुख राज्याचे माजी गृहमंत्री यांच्या बाबतीत जो आरोप करणार आहे तो देश सोडून पळून गेलेला आहे। त्याने आरोप केलेले त्यात ज्या दोघांचा उल्लेख केला की यांच्याकडे त्यांनी पैसे मागितले, त्या दोघांनी सांगितलेलं आहे जबाबात की आम्हाला असे कधीच घटना झाली नाही आणि आम्हाला कधी पैसे मागितले नाही। ज्यावेळी पैशाची देवाणघेवाण कुठंच सिद्ध झालेली नाही, त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि हा रिव्हेंज, बदला घेणे, वचपा काढणे, एखाद्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचं काम करणे, यासाठी ही पावलं उचलतात। अनिल देशमुखांचे वकील अनिकेत निकम यांनी या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। बघूया ते काय म्हणाले। आपल्यासोबत अनिल देशमुख यांचे वकील अनिकेत निकम आहेत। निकम साहेब, असे कोणते मुद्दे आहेत की ज्यामुळे 5 दिवसांची ईडी कोठडी जी आहे ती न्यायालयाने आज अनिल देशमुख यांना सुनावली? अनिल देशमुखांना 14 दिवसाची ईडी कस्टडी हवी अशा स्वरूपाचा अर्ज ईडीने केला। त्यावर आम्ही तीव्र विरोध नोंदवत अनिल देशमुख जेव्हा स्वतः चौकशीसाठी हजर झाले व ते कधीही चौकशी त्यांनी टाळली नाही, या संदर्भातले दस्तावेज कोर्टात दाखल केले। कोर्टाने दोघी बाजूंचा युक्तिवाद ऐकून अनिल देशमुखांना 6 तारखेपर्यंत ईडी कस्टडी मंजूर केलेली आहे। कोर्टात आम्ही प्रामुख्याने कोर्टाला हे सांगितलं
की सर्वोच्च न्यायालयात व उच्च न्यायालयात ईडीने अशी भूमिका घेतली होती की अनिल देशमुख हे आरोपी नव्हे तर चौकशीकरिता ते एक सस्पेक्ट आहे, त्यांच्यावर संशय आहे आणि त्यामुळे त्यांनी चौकशीला हजर राहावे अशा स्वरूपाची भूमिका ईडीच्या वकिलांनी त्या ठिकाणी उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात घेतली होती। त्याप्रमाणे आम्ही ईडीच्या कार्यालयात हजर झालो। 13 तासांची चौकशी अनिल देशमुखांची झाली आणि चौकशी अंती ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुखांना अटक केलं। जे आमचं म्हणणं होतं की ही अटक बेकायदेशीर आहे, चुकीची आहे, कायद्याला धरून नाही। कोर्टाने दोघी बाजूंचे युक्तिवाद ऐकून अनिल देशमुखांना 6 तारखेपर्यंत ईडीची कस्टडी मंजूर केलेली आहे। ईडीच्या वकिलांचं प्रामुख्याने हे म्हणणं होतं की जे व्यवहार झालेले आहेत त्या सगळ्या व्यवहारांचा तपासा करता व चौकशी करता अनिल देशमुखांकडनं सखोल चौकशी इंट्रोगेशन करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे त्यांची 14 दिवसाची ईडी कस्टडी देण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी त्या ठिकाणी ईडीच्या वकिलांनी केली। परंतु माननीय न्यायालयाने आमचा युक्तिवाद ऐकल्यानंतर व ईडीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 6 तारखेपर्यंत ईडीच्या कोठडीची निर्देश दिलेले आहे। अनिल देशमुख गृहमंत्री असल्या जेव्हा होते त्या दरम्यानचाच जो कार्यकाळ आहे तो सीबीआयच्या एन्क्वायरीचा विषय आहे आणि त्याच विषयाला धरून ईडीने एन्क्वायरी इनिशिएट केली आहे। त्यामुळे ईडी सरसकट आरोप करू शकत नाही, त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाही अशा स्वरूपाची भूमिका देखील आम्ही त्या ठिकाणी मांडली। पुढे जर्नलिस्ट रमेश भट्ट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आज पुन्हा एकदा वानखेडेंवरून नवाब मलिक आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध जोरदार रंगलेलं बघायला मिळालं। अगदी वानखेडेंच्या कपड्यांवरून ते थेट त्यांच्या संपत्तीपर्यंत मलिकांनी आरोपांच्या फैरी झाडल्या। या आरोपांनंतर भाजपनं शाब्दिक फटाके फोडत नवाब मलिकांना उत्तर दिलं, तर मुख्यमंत्र्यांनीही भाजपला टोला लगावत फटाके फोडा नाही तर धूर येतो असा टोला लगावला। मलिक वानखेडे युद्ध इथंच थांबलं नसून वानखेडेंच्या घरच्यांनीही मलिकांवर जोरदार पलटवार केला। नवाब मलिकांच्या आरोपांनंतर राजकारण चांगलंच पेटलंय। मलिकांनी थेट फडणवीसांचं नाव घेतल्यानं भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये ऐन दिवाळीत जोरदार झुंपली आहे। आरोप प्रत्यारोपांचं हे सत्र बघूयात। नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावलाय। आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेल। बम तो दिवाळी के बाद फुटेगा। काही जण म्हणतात फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत। ठीक आहे, आवाज येऊ द्या पण धूर काढू नका। की मी काचेच्या घरात राहत नाही, मेरे पास कोई शीशे का घर नहीं ना मेरे पास कोई शीश महल है। ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डची आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये। किसी माई के लाल में हिम्मत नहीं कि नवाब मलिक किसी अंडरवर्ल्ड से जुड़ा हुआ है। जो बम फूटा ही नहीं उसके पहले उसकी आवाज से कैसे डर पैदा हुआ और अपने कानों पर कैसे हाथ रखने का काम नवाब मलिक जी ने आज बदले हुए सुर में, बदले हुए चेहरे में और बदले हुए डायलॉग में किया, ये हमने देखा है। ड्रामा लेट्स प्रिगत मैक इस तरह की पार्टी का आयोजन होता रहा। नवाब मलिक यांनी स्वतःचं नाव आता कल्पोकल्पित अशा खयाली मलिक असं त्यांनी ठेवावं। उस पार्टी का आयोजक कौन है? देवेंद्र फडणवीस का है किंवा आशीष शेलार का है? वो पार्टी में एक एक टेबल की कीमत 15 लाख रुपए होती थी। रात भर जश्न चलता था। कोणाच्या नातेवाईकांनी 5 स्टार मध्ये जाण्यात काही गुन्हा नाही। 15-15 करोड़ रुपए की पार्टी का आयोजक कौन था? गैर कारोबार करण्याचा तर विषय फडणवीसांच्या परिवारात येतच नाही। आप उनकी सारी तस्वीरें देख लें, जूते देख लें। लू विटॉन का जूता 2-2 लाख रुपए का है, जूते बदलते रहे। बर्बरी के शर्ट आप देखेंगे जो 50,000 से ऊपर शुरू होता है। टी शर्ट आप देखेंगे जिसकी कीमत 30,000 से शुरू होती है। वो बेचारा 2 साल में एक बार एक लिस्ट बनाता है जहाँ पर उसको कपड़े लेने होते हैं, जो भी ही राइट्स इट डाउन व्हाटएवर ही वांट्स टू बाय। घड़ियां रोज बदलती है, जो 20 लाख से उसकी बिगिनिंग है और 1 करोड़ तक की घड़ी आती है। वो 2 साल में एक बार शॉपिंग करते हैं। ईमानदार अफसर का ये पहरावा। कि आपके दामाद है जो इतनी बड़ी बड़ी गाड़ियों में घूमते हैं, वो कहाँ से पैसे आए आपके पास? आप तो एक प्रवक्ता हो। दिवाळी संपण्याची वाट बघा, बम तो फुटेगा ही। फडणवीस साहेब हे दिवाळीनंतर काय न्यूक्लिअर बॉम्ब फोडतात हा उभा महाराष्ट्र बघेल। मलिकांनी लवंगी फटाका लावला, मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिला होता। यावर आवाज येऊ द्या पण नुसता धूर काढू नका असं मुख्यमंत्री म्हणाले। नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावलाय। आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेल। याचं कारण असं आहे की मी काचेच्या घरात राहत नाही, ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये
आणि ड्रग्ज संदर्भातही बोलू नये. त्यामुळे दिवाळी संपण्याची वाट बघा. आता त्यांनी सुरुवात केली आहे, त्यामुळे आता याला अंतापर्यंत तर न्यावंच लागेल. दिवाळी तशी सुरू झालेलीच आहे. काही जण म्हणतात फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे, आवाज येऊ द्या, पण धूर काढू नका. नाही, धूर काढू नका एवढ्यासाठी, कारण अजूनही करोना तसा गेलेला नाहीये, म्हणून मी म्हटलं. या बॉम्बवरून नितेश राणेंनी हा न्यूक्लिअर बॉम्ब संपूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे असं वक्तव्य केलं, तर त्याला प्रत्युत्तर देताना अतुल लोंढेंनी फटाके दिवाळीमध्ये फोडायचे असतात असा पलटवार केला. की देवेंद्र फडणवीस साहेबांवर जे त्यांनी टीका केली आहे त्याचं उत्तर फडणवीस साहेब हे दिवाळीनंतर काय न्यूक्लिअर बॉम्ब फोडतात हा उभा महाराष्ट्र बघेल. कारण का आज जे काय ईडीची जी काय अनिल देशमुखांवर कारवाई झालेली आहे ती देवेंद्र फडणवीसांचं खरं म्हटलं तर अभिनंदन करायला पाहिजे ह्या निमित्ताने. कारण का फडणवीस साहेबांनी जो सचिन वाजे जो विषय तेव्हा विधिमंडळात उचलला त्याच्यामुळे आज एवढं मोठं प्रकरण बाहेर आलेलं आहे. म्हणून फडणवीस साहेब स्वतःचा हा जो काय त्यांच्या अंगावर बॉल टाकला आहे त्याच्या सिक्सर मारण्यासाठी सक्षम आहे. हमने वो सारे रखे हैं, वो वीडियो रखे हैं. काम हो जाने के बाद 3 अक्टूबर का एक वीडियो रखा है मनीष भानुशाली का. काम हो गया, छोटी विंडो में कौन है वो उसकी तलाश जारी है, और अब बात निकली है तो दूर तक जाएगी. देवेंद्र जी कहते हैं कि दिवाली के बाद फटाके फोड़ूंगा. हमारा कहना यह है देवेंद्र जी को, देवेंद्र जी फटाके दिवाली में ही फोड़ने पड़ते हैं. दिवाली के बाद में फटाके फोड़ने का कोई मतलब नहीं बनता है. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या संपत्तीवरून प्रश्न उपस्थित केलेत. मलिकांच्या या आरोपांना क्रांती रेडकरनं ट्विटरवरून उत्तर दिलंय. समीरची सगळी संपत्ती त्याच्या आईनं जिवंत असताना कमावलेली होती. जवळपास 50 ते 100 कोटींची एकूण संपत्ती आहे. वयाच्या 15व्या वर्षापासून ही संपत्ती समीरच्या मालकीची आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियमांनुसार सर्व कागदपत्र दरवर्षी सरकारसमोर सादर करावी लागतात. ही संपत्ती बेनामी नाही आहे. सावन के अंधे को हरियाली दिखती है. वानखेडेंकडे महागडे कपडे कुठून आले? प्रामाणिक अधिकाऱ्याकडे इतकी संपत्ती कशी? असा सवाल मलिकांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला. तर समीरच्या पेहरावावरून करण्यात येणारे आरोप बिनबुडाच आहेत असं जस्मीन वानखेडे म्हणाल्या. आप उनकी सारी तस्वीरें देख लें, जूते देख लें. लू विटॉन का जूता 2-2 लाख रुपए का है. जूते बदलते रहते हैं. बर्बरी के शर्ट आप देखेंगे जो 50,000 से ऊपर शुरू होता है. टी शर्ट आप देखेंगे जिसकी कीमत 30,000 से शुरू होती है. पारते पाते नाम की कोई घड़ी है, मुझे पता नहीं. घड़ियाँ रोज़ बदलती है. जो 20 लाख से उसकी बिगिनिंग है और 1 करोड़ तक की घड़ी आती है. ईमानदार अफसर का ये पहरावा, ईमानदार अफसर का ये रहन सहन, हम कामना करते हैं कि इतना जो रहन सहन है ईमानदार अफसर का ये पूरे देश के ईमानदार लोगों का हो जाए. हम कामना करते हैं. ईमानदारी का पैमाना ये है तो हमें लगता है कि ये कोई नया पैमाना इस देश में शुरू हुआ है. बेचारा 2 साल में एक बार एक लिस्ट बनाता है जहाँ पर उसको कपड़े लेने होते हैं. जो भी ही राइट्स इट डाउन व्हाटएवर ही वांट्स टू बाय. वो लिखते हैं जो उनको चाहिए, वो लिखते हैं और वो 2 साल में एक बार शॉपिंग करते हैं और वही वो चीज़ 2 साल कपड़े चलाते हैं वो. और अगर उससे ज़्यादा चल जाए तो 10-10 पुराने शर्ट्स और पैंट्स और जीन्स है उनके पास. तो आप मतलब उनको क्या चीज़ को, और जो बातें कर रहे हैं वो आधी मेरी मम्मी की दी हुई गिफ्ट है उनको. तो इतने नीचे स्तर पर आके हमको पूछा आपको कि आपके दामाद जो इतनी बड़ी बड़ी गाड़ियों में घूमते हैं वो कहाँ से पैसे आए आपके पास? आप तो एक प्रवक्ता हो, आपके पास कहाँ से पैसे आए? जस्मीन वानखेडेंची भूमिका ड्रग प्रकरणामध्ये वादग्रस्त असून व्हॉट्सॲप चॅटनं पर्दाफाश होईल असा दावा नवाब मलिकांनी केलाय. तर मलिकांनी नायजेरियन आणि पाकिस्तानी लोकांचे एजंट्स बनण्यापेक्षा जरा लोकहिताचं काम करावं असा सल्ला जस्मीन वानखेडेंना दिलाय. जब लेडी डॉन का उल्लेख किया तो कहा गया कि हमारा भाई एक ईमानदार अफसर है, हम उसके कामकाज में ध्यान नहीं देते. मैं आपको एक व्हाट्सएप चैट अभी शेयर करता हूँ जिसमें एजुकेट जैस्मिन वानखेड़े एक जो ड्रग के मामले में कोई गिरफ्तारी हुई होगी उस केस से रिलेटेड वो व्यक्ति जैस्मिन वानखेड़े को मैडम एड्रेस भेजो करके कह रहा है.
जैस्मिन वानखेड़े अपना विजिटिंग कार्ड लोकल लोकेशन उसको शेयर कर रही हैं। दूसरा स्क्रीनशॉट में वो उससे बात कर रही हैं कि क्या चल रहा है, पिटाई हो रही होगी। अगर एक अपराइट अफसर, उसकी बहन वकील है, तो किस तरह से जिन्हें एक्यूज बनाया जाता है उससे संवाद करती है। देखिए, हमारे पास तो पैसे नहीं है कि रोज हम पीआर करें, कि रोज हम बुलाएं प्रेस को, रोज हम इतनी सारी पीछे के पीछे किसी की व्हाट्सएप चैट दिया किसने है, पहले वो बताइए मुझे। ये लाया कहाँ से? इन्होंने कितनी कोशिश की होगी रात भर कि किसी बहन की व्हाट्सएप चैट कहाँ है, कौन क्या करता है, एक्स वाइफ कौन है, एक्स हस्बैंड कौन है। ये सब ढूंढना आसान काम नहीं है, बहुत पैसे चाहिए इसके लिए, और यही कर रहे हैं वो पूरे दिन बैठ के। अब पोस्ट उनकी जो बैठी है, वो उनके पोस्ट पे काम कौन करेगा, मुझे तो समझ में नहीं आता है। बातमी पाहणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। पनवेलमधील कळंबोली शहरातील पाण्याचा प्रश्न न्यूज 18 लोकमतनं दाखवला होता। त्यानंतर जाग आलेल्या महापालिकेनं कळंबोली इथल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता पुढाकार घेतला आणि ड्रेनेज लाईनची कामं मंजूर केली। आता या कामांना सुरुवात झाली आहे। शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला। न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीची दखल घेत पनवेल महापालिकेने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवलाय। त्यामुळे पनवेलकरांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले आहेत। नागरिकांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानलेले आहेत। न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची ही बातमी आहे। कळंबोलीत पाण्याचा प्रश्न भेडसावत होता, त्याविषयी वारंवार न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवली, त्या बातमीचा पाठपुरावा केला, नागरिकांच्या व्यथा मांडल्या गेला आणि आता कामाचा शुभारंभ तरी झालेला आहे, जेणेकरून कळंबोलीतल्या पाण्याचा प्रश्न सुटेल। महापालिकेकडून कामांचा शुभारंभ झालेला आहे। गेल्या 4.5 वर्षापासून सततच्या पाठपुराव्यानंतर आज आज माझ्या कळंबोलीतील विकास कामांना गती मिळाली। त्याचं मूळ कारण म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या चॅनलच्या प्रसार माध्यमातून जी प्रसारित झालेल्या मीडियाच्या माध्यमातून, त्याच्यानंतर आज आमदार बाळाराम पाटील यांच्या सातत्याने आयुक्तांशी चर्चा करून हा पाठपुरावा झाला आणि त्याच्यानंतर आज या कामाला दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लोकांना एक दिवाळी गिफ्ट मिळाली। मुंबईत हुतात्मा चौक, काळा घोडा चौक आणि रामपाट पदपथ या 3 ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग स्टेशनचं भूमिपूजन करण्यात आलं। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालं। पहिले 3 महिने ही सुविधा विनामूल्य असली तरी त्यानंतर शुल्क आकारण्यात येणार आहे। त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय, हॉर्निमन सर्कल यासह इतर महत्त्वाच्या सार्वजनिक वाहनतळांच्या ठिकाणी अशा प्रकारची चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात यावीत, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी केल्या आहेत। नाहूर रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांनी टीसीला बेदम चोप दिल्याची घटना समोर आली आहे। तिकीट तपासण्याकरता एका प्रवाशाचा टीसीनं पाठलाग केला। आपल्याकडे तिकीट नसल्यामुळे या प्रवाशानं थेट पादचारी पुलावरून उडी मारली, यात तो गंभीर जखमी झाला। यामुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि प्रवाशांनी थेट तिकीट काउंटरमध्ये घुसून टीसीला बेदम मारहाण केली। उरण पनवेल मार्गावरील जासई जवळ गर्डर कोसळला। या ठिकाणी पुलाच्या बांधकामातील लोखंडी सांगाडा कोसळल्याचं कळतंय। या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यापैकी 1 जण गंभीर आहे। दरम्यान जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अंबरनाथ पालिकेतील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीचा बोनस मिळाला नाही, त्यामुळे मनसेच्या कामगार संघटनेनं पालिकेच्या प्रवेशद्वारावर भीक मागो आंदोलन केलं। पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केलं, मात्र तरीही पालिका सानुग्रह अनुदान देण्यात हात आखडता घेत असल्यानं मनसेनं संताप व्यक्त केला। या आंदोलनादरम्यान अंबरनाथ पालिका प्रशासनानं मनसेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी वेळच न दिली, त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी पालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। कर्मचाऱ्यांनी कोविडमध्ये काम केलं, त्याच्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये काम केलं, त्याच्यामध्ये 4 कोटी मिळाले। त्या 4 कोटीमधून अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाला एवढे वाटलं नाही की 1 कोटी रुपये फक्त आपण सानुग्रह अनुदान द्यायचं। आज शेलार ग्रामपंचायत जी भिवंडीला आहे, त्यातल्या सरपंचांनी, ग्रामसेवकांनी ठराव घेतला आणि तेथील कर्मचाऱ्यांना 15,000 रुपये सानुग्रह अनुदान देतात आहे।
बदलापूरमध्ये 10,000 रुपये अनुदान देत आहेत. मला सांगा शोकांतिका नाही का? बदलापूरचं बजेट 250 कोटी रुपयांचं आहे, तर अंबरनाथ नगरपालिकेचं बजेट आहे 450 कोटी रुपयांचं आहे. तरी देखील अंबरनाथ नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपये यांच्या अनुदान देण्यासाठी नाही, सानुग्रह अनुदान देण्यासाठी. ही खूप मोठी शोकांतिका आहे. महामुंबईमध्ये छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आज धनत्रयोदशी आणि आजचा दिवस हा सोनं खरेदीसाठी शुभ मानला जातो. आजच्या दिवशी सोनं खरेदी करता मोठ्या प्रमाणात गर्दी वेगवेगळ्या मार्केट्समध्ये बघायला मिळाली. गेल्या वर्षी कोरोना काळामध्ये नागरिकांना सोनं खरेदी करता बाहेर पडता येत नव्हतं, त्यामुळे यावर्षी मात्र नागरिक सोनं खरेदी करण्यामध्ये आनंद व्यक्त करतायत. सोनं खरेदी करता आलेल्या नागरिकांशी आणि सोने व्यापारी कुमार जैन यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांनी. मी सध्या झवेरी बाजारामध्ये आहे आणि तुम्ही पाहत असाल तर सोने खरेदी करण्यासाठी अक्षरशः नागरिकांची झुंबड लागलेली आहे. आपण या नागरिकांशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत. क्या बताओगे आप, किस प्रकार आपकी शॉपिंग चल रही है अभी? शॉपिंग 2 साल से तो कोविड की वजह से शॉपिंग नहीं कर पाई, लेकिन आज मैं शॉपिंग करने आई हूँ. इधर का स्टॉक बहुत अच्छा है और मुझे वैरायटी बहुत अच्छी लगी, मैंने शॉपिंग किया. आज आपने क्या क्या खरीदी की? ब्रासलेट देखा, चेन लिया और कुछ देख रही हूँ. तर आपण या ठिकाणी नागरिक पाहत असाल तर कोविडच्या काळामध्ये सोने खरेदी करण्यासाठी त्यांना बाहेर पडता आलं नव्हतं, मात्र आता सोने खरेदी करताना आपल्याला ते खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आपल्यासाठी सोबत बोलण्यासाठी स्वतः सोने व्यापारी कुमार जैन सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत. या दुकानामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे की नागरिकांची झुंबड ही मोठ्या प्रमाणात असते, मात्र कसा नेमका नागरिकांचा प्रतिसाद आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर क्या बताओगे, कितनी तौर पर लोग यहाँ पर आ रहे हैं, कैसी शॉपिंग चल रही है? शॉपिंग की बात करें तो लोग जो है कोविड के बाद बाहर निकल नहीं पाए थे, मानसिक त्रस्तता आई हुई थी, वो सब देखते हुए अब की बार दशहरा में एक अच्छा सा रिस्पांस मिला था. और जैसे ही फेस्टिव सीजन शुरू हुआ 3 बड़ी बड़ी खरीदारियां शुरू हो गई. फेस्टिव सीजन की खरीदारी, आने वाले पीरियड में शादियों की खरीदारी, और लोगों के पास जो सेविंग थी इस पीरियड में, जो लोग होटलों में नहीं गए, लोगों ने इंटरनेशनल टूर नहीं की, वो सब पैसे बचे हुए थे. जहाँ तक शादियों की बात करें उसमें भी बहुत सारी सेविंग हुई. सरकार के रेस्ट्रिक्शन से जो 1000 लोगों के लिए व्यवस्था करते थे, वहाँ सरकार ने 50 से 100 आदमियों के खाने की व्यवस्था का रेस्ट्रिक्शन था. और लिमिटेड फंक्शन थे, लोग शादियों में 4 फंक्शन करते तो वहाँ पे एक ही फंक्शन रखवा था. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, झवेरी बाजार, मुंबई. दीपावलीच्या निमित्तानं नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पाम बीच मार्गावर असलेल्या टुमदार अशा महापालिकेच्या मुख्यालयावर ही रोषणाई डोळे दिपवणारी आहे. ही रोषणाई पाहण्याकरता नागरिकांनी गर्दी केली आहे. अनेकांना मोबाईलमध्ये सेल्फी घेण्याचा मोह सुद्धा आवरत नव्हता. आणि आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर नवीन वर्षात सर्व खासगी कार्यालये 100% सुरू करणं योग्य राहील का, असा प्रश्न विचारला होता, ज्यात 80% लोकांनी हो म्हणत कार्यालयं म्हणजे आस्थापनं सुरू करावीत असं म्हटलेलं आहे, तर 20% लोकांनी नाही, आस्थापनं किंवा कार्यालयं सुरू करू नयेत असं उत्तर दिलेलं आहे. या सगळ्या घडामोडींसह महामुंबईमध्ये इथे थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.